बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। आसाममधील बोगीबील पुलाचं लोकार्पण आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालंय। हा पूल दुहेरी आहे, म्हणजे वर रस्ता आणि खाली रेल्वेचा रूळ असं या पुलाचं स्ट्रक्चर आहे। तर आसामच्या दिब्रुगड आणि धेमाजी या दोन जिल्ह्यांना हा पूल जोडणार आहे। महत्त्वाची बाब ही की हा धेमाजी जिल्हा अरुणाचलला लागून आहे, त्यामुळे आसाम ते अरुणाचलचा प्रवास 4 तासांनी कमी होणार आहे। कारण आतापर्यंत 170 किलोमीटरचा वळसा मारून जावं लागायचं, पण या पुलामुळे आता स्थानिक लोकांची खूप सोय झाली आहे। लष्करासाठी देखील हा पूल खूप फायद्याचा आहे, कारण अरुणाचलची सीमा संवेदनशील आहे। तर उद्या जर वेळ आलीच तर आसाममधून अरुणाचलमध्ये सैन्य आणि इतर सामुग्री नेणं आता या पुलामुळे सोपं होणार आहे। तर या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर मोदींनी ब्रिजवर काही अंतरासाठी फेरफटका मारला। त्यांचा संपूर्ण लवाजमा त्यांच्या मागे होता। खरं तर हा वॉक घेणं त्यांच्या कार्यक्रमात नव्हतं, त्यामुळे सुरक्षा रक्षकांची नेहमीप्रमाणे चांगलीच तारांबळ उडाली। तर देशातला सर्वात लांबीचा हा पूल, ज्याचं लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेला आहे। आसाममधील बोगीबील पुलाचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते झालंय। ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची दृश्य आपण पाहतोय। या पुलावरून वॉक घेतानाची गाडीत बसून या पुलावरून ते जात आहेत। आसामच्या दिब्रुगड आणि धेमाजी या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा पूल आहे, त्यामुळे आता आसाम ते अरुणाचलचा प्रवास 4 तासांनी कमी होणार आहे। 170 किलोमीटरचा वळसा मारून जावं लागायचं, मात्र आता या पुलामुळे स्थानिक लोकांची खूप मोठी सोय होणार आहे। आणि वेळ आलीच तर भविष्यात आसाममधून अरुणाचलमध्ये सैन्य आणि इतर सामुग्री नेणं आता या पुलामुळे सोपं होणार आहे। देशातला सर्वात लांबीचा हा पूल, ज्याचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालाय। तर या पुलावरून वॉक करत असताना मोदींच्या लक्षात आलं की पुलाच्या खालून पहिली ट्रेन जातीये। मग काय, मोदींनी प्रवाशांना हात दाखवला। ट्रेनही हळूहळू या ठिकाणी खरं तर तिचा वेग मंदावला, कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हात दाखवत होते आणि चक्क टीसी काका देखील खाली उतरून मोदींचा फोटो काढत होते। तर ट्रेनला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हात दाखवतायत हे पाहिल्यानंतर ट्रेनचा वेगही मंदावला आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः टीसी देखील खाली उतरून पंतप्रधानांचा फोटो टिपताना बघायला मिळाला। आसाममधील बोगीबील पुलाचं लोकार्पण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेला आहे। आणि हा क्षण, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलाच्या खालून ज्या क्षणी ही ट्रेन धावत होती, त्यावेळी सर्व प्रवाशांना हात करताना बघायला मिळाले। आणि हा क्षण टिपण्याचा मोह टीसीला आवरला नाही आणि त्याने पंतप्रधानांचा फोटो काढण्यासाठी तो खरं तर रेल्वेच्या खाली आला आणि त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो घेतला। तर या लोकार्पण सोहळ्यावेळी या सोहळ्याचा आनंद स्वतः मोदींनीही घेतलाय। वॉक झाल्यावर मोदींनी ओपन जीपमधून पुलावर काही अंतर पार केलं। या ओपन जीपमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करताना आपल्याला बघायला मिळत आहे। सुरक्षेच्या दृष्टीने हे थोडं जटिल होतं, मात्र तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारे ओपन जीपमधून प्रवास करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। अरुणाचलचा भाग हा संवेदनशील मानला जातो, पण मोदींच्या एसपीजी या सुरक्षा यंत्रणेमुळे सगळं सुरळीत पार पडलं। तर या देशातल्या सर्वाधिक लांबीच्या पुलाचा लोकार्पण सोहळा ज्यावेळेस नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला, तेव्हा या पुलावरून ओपन जीपमधून जाण्याचा मोह पंतप्रधानांना आवरला नाही आणि त्या अशा प्रकारे ओपन जीपमधून या पुलावरून प्रवास करताना बघायला मिळत आहेत। तर जी ट्रेन या लोकार्पण सोहळ्यानंतर खालून जात होती ह्या पुलाच्या शेजारून, त्या ट्रेनला नरेंद्र मोदी जेव्हा हात करत होते तेव्हा निश्चितच पंतप्रधानांना बघण्याचा मोह आणि तो क्षण टिपण्यासाठी प्रवाशांमध्ये देखील मोठी उत्सुकता बघायला मिळाली। तर या पुलावरून वॉक झाल्यानंतर ओपन जीपमधून या पुलावरून काही अंतर पार
पंतप्रधानांनी पार केलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खरं तर हे थोडं जटिल होतं, मात्र तरी देखील मोदींच्या एसपीजी या सुरक्षा यंत्रणेमुळे ते सोपं झाल्याचं बघायला मिळतंय। तर या ठिकाणी पंतप्रधानांची जी सभा आहे त्या सभेची ही थेट या क्षणाची त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी देशातल्या सर्वाधिक लांबीच्या पुलाचं लोकार्पण या ठिकाणी मोदींच्या हस्ते झालंय। तर देशातल्या सर्वाधिक लांबीच्या पुलाचं नेमकं महत्त्व काय वैशिष्ट्य आहेत जाणून घेऊयात। तर या बोगीबील पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे आणि त्या सभेची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। ही थेट दृश्य या सभेमधून आपण पाहतोय। आज आपल्या देशातल्या सर्वात लांबीच्या पुलाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेला आहे। तर या पुलावरून वॉक घेतल्यानंतर आणि त्यानंतर ओपन जीपमधून प्रवास केल्यानंतर आता सभेसाठी या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। तर थोड्याच वेळात ते संबोधित देखील करणार आहेत। दुहेरी असलेला हा पूल अनेक वैशिष्ट्यांनी लोकांच्या अनेक सुविधा खरं तर लोकांसाठी या पुलामुळे आता उपलब्ध होणार आहे। तिथल्या स्थानिकांच्या देखील अनेक समस्या सुटण्यासाठी हा पूल फायदेशीर ठरणार आहे। प्रामुख्याने आसाममधून अरुणाचलमध्ये सैन्य आणि इतर सामुग्री नेणं यासाठी या पुलाची महत्त्वपूर्ण अशी भूमिका भविष्यात राहील। तर या सोहळ्याची प्रत्येक उत्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। मग तुर्तास पिंपरी चिंचवड मधून एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। पिंपरी चिंचवड मधल्या पिंपळे गुरव भागात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं हातात कोयते घेऊन अनेक वाहनांची तोडफोड केली आहे। ओंकार कॉलनी मधल्या रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा आणि 4 चाकी गाड्या या टोळक्यानं फोडल्या आहेत आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपळे गुरव भागातला हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय। काही टोळक्यांकडून 7 ते 8 वाहनांची अशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे। बघत पुढची बातमी। मुंबईतल्या भांडूपमध्ये पुन्हा एका 24 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय। वैभव केसरकर असं या मुलाचं नाव असून क्रिकेट खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं, तर रुग्णालयात उपचारांसाठी नेलं असताना त्याचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी ईसीजी काढताच वैभवला कार्डियक अटॅक आल्याचं सांगण्यात आलं। तर काही दिवसांपूर्वीच विद्याविहार इथे देखील सोमोया कॉलेजमध्ये रस्सीखेच करत असताना जिबिन सनी या तरुणाचा मृत्यू झाला होता। तर मुंबईमध्ये महिन्याभरात अशा प्रकारे हार्ट अटॅकमुळे 3ऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याचं बघायला मिळतंय। बदललेली जीवनशैली याला कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। अवघ्या 24 वर्षांच्या मुलाचा अशा प्रकारे आपण पाहतोय क्रिकेट खेळताना दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। इथे इमर्जन्सी मध्ये तो आला। वी डिड अ ईसीजी वाज सजेस्टिव्ह ऑफ हार्ट अटॅक। तर जसं आपण ट्रीटमेंट चालू करणं त्याच्या अगोदरच त्याला कार्डियक अरेस्ट आला। तर आपण सगळं औषध उपचार दिले, कार्डियक अरेस्ट झालेला, रिससिटेशन केलं त्याला, कार्डियक मसाज आणि CPR केलेला। बट इट वॉज अ व्हेरी बॅड लक की इतकं यंग एजमध्ये त्याला हार्ट अटॅक झालेला आणि इन स्पाइट ऑफ ऑल अवर एफर्ट्स ही एक्सपायर्ड। पुढची बातमी आहे नाशिकमधून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आणि याचकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या निफाडजवळ राष्ट्रवादीकडून शेतकरी अश्रू आंदोलन करण्यात आलं। यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकांना मोफत कांदे वाटून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। बातमी पुणे शहरातून। पुणे शहरात मागच्या वर्षी मोठा गाजावाजा करत पुणे महापालिकेनं ई टॉयलेटची सेवा महिलांसाठी सुरू केली। मात्र अवघ्या वर्षभरातच या ई टॉयलेटची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं बघायला मिळतंय। संभाजी उद्यानाजवळील 2 ई टॉयलेट सध्या बंद अवस्थेत पडली आहेत, तर डेक्कन कॉर्नर इथलं ई टॉयलेट देखील बंद आहे। मेंटेनन्स अभावी या ई टॉयलेटची अशी परवड झाली आहे। तर ई टॉयलेटचं हेच भयान वास्तव सांगण्यासाठी याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी। बघूयात।
पुण्यातील संभाजी उद्यानाजवळ मी सध्या आहे। महानगरपालिकेकडून जवळजवळ 17 ई टॉयलेट्स बसवण्यात आले, मात्र अनेक ठिकाणी हे ई टॉयलेट्स कार्यान्वितच नाही आहेत। 17 पैकी 11 जे आहेत ते कार्यान्वित होते, त्यापैकीच असलेले संभाजी उद्यानाच्या जवळचे हे ई टॉयलेट्स आपण पाहतोय। मात्र इथे अनेक प्रश्न आहेत। काही ठिकाणी 10चा कॉइन घातल्याशिवाय ई टॉयलेट्स उघडले जात नाही आहेत। अनेक ठिकाणी युजर्स आतमध्ये असेल तर रेड लाईट लागत नाहीये, तर बऱ्याचदा कोणी नसताना सुद्धा बाहेरचा रेड लाईट जो आहे तो सुरू राहतोय। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती खर्च करत आणि गाजावाजा करत ई टॉयलेट्स आले। आतमध्ये क्लिनिंग, आतमध्ये स्वच्छता राहील याची सगळी तजवीज इथे आहे। मात्र मुख्य रस्ता जो जंगली महाराज रस्ता, मोठ्या प्रमाणावरती इथे तरुण वर्ग असतो, त्याचबरोबर उद्यान आहे, बालगंधर्व रंगमंदिर आहे आणि मोठ्या प्रमाणात रहदारीचा हा रस्ता आहे। महिलांसाठी शौचालय असणं महत्त्वाचं आहे, मात्र महिलांकरिता लिहिलेलं आणि 2 ई टॉयलेट्स इथे आहे। खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून बांधण्यात आलेले जवळजवळ 1 कोटींपेक्षा जास्त खर्च याच्यामध्ये आहे। जवळजवळ 2 कोटी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। काय सांगशील खरं तर महिलांसाठी शौचालय सापडणं आणि त्यातही स्वच्छ सापडणं आणि ई टॉयलेट्स कुठेतरी आले होते, काय सांगशील, काय नेमका अनुभव येतोय? या रस्त्यावरची आमची नेहमीचीच ये जा असल्यामुळे हे टॉयलेट्स झाल्यामुळे आम्हाला फारच आनंद झाला होता की आमच्यासाठी वॉशरूमची सोय झाली आहे मेन रस्त्याला। पण मी इथे 1-2 वेळा ट्राय केलं, पण हे एकतर उघडत नाही आहे पटकन आणि त्याला नेहमीच इश्यू येतात। म्हणजे 1 रुपयाचा 2 रुपयाचा कॉईन टाकला तर ते उघडतच नाहीत आणि 10 रुपयाचा मगाशी मी कॉईन टाकून बघितला तरीही ते उघडत नाही आहे आणि तिकडे नो वॉटर नो पॉवर असे आपण काही मेसेजेस येतात आणि ही अवस्था अनेक ठिकाणी आहे। त्याच्यामुळे पुणे महानगरपालिका नेमकं या संदर्भामध्ये काय लक्ष घालते पाहावं लागणार आहे। आणि 3 नावाचे काही मोबाईल व्हॅन्स केले होते, त्याची अशीच अवस्था झालेली, अनेक ठिकाणी ते लॉक करून ठेवण्यात येतात। त्याच्यामुळे नेमका महिलांसाठी शौचालयाचा जो वापर आहे करण्यासाठी त्यांना सुलभ होईल अशी कुठेच तजवीज पुणे महानगरपालिकेमध्ये आहे की नाही असा प्रश्न मात्र इथे पडतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हालिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि आता बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून। अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये सरकारी इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात 43 जण ठार तर 20 जण जखमी झालेत। सरकारच्या शहीद आणि विकलांग कल्याण विभागाच्या इमारतीवर हा हल्ला झालाय, तर दहशतवाद्यांनी जाणून बुजून ख्रिसमसचा दिवस या हल्ल्यासाठी निवडला असल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी दिली आहे। इंडोनेशियामध्ये सुनामीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 429 वर पोहोचलाय। 128 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत। 1400 जण जखमी आहेत, तर बेघर झालेल्यांची संख्या हजारोंच्या मध्ये आहे। शोधकार्य अजूनही या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे। तर मृतदेह सापडल्यावर त्याची ओळख पटवणं आणि मग नातेवाईकांचं दुःख, हे दृश्य खरं तर प्रत्येकाच्याच अंगावर काटा आणणारच आहे। मात्र तसं असलं तरी जावा आणि सुमात्रा बेटांवर सध्या हेच चित्र सातत्यानं बघायला मिळतंय। तर आता मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत चालल्याचं बघायला मिळतंय, तर जे जखमी आहेत त्यांचा आकडा देखील वाढलेला आहे। तर बचाव कार्य आणि एकूण शोध कार्य या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। सुनामीमुळे होत्याचं नव्हतं झालेलं आहे। अनेक जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक नागरिक बेघर झालेले आहेत आणि प्रशासनाकडून अजूनही या ठिकाणी शोध कार्य सुरू आहे। तर मृतांचा आकडा हा अजूनही वाढेल अशी भीती व्यक्त केली जातीये। तर ख्रिसमसच्या निमित्तानं लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे एक खास डान्स व्हिडिओ घेऊन येते। गाण्याप्रमाणेच तिने डान्सची आवडही जपली आहे आणि मारिया कॅरीची कॅरल गात तिने यंदा चाहत्यांना नाताळची खास म्युझिकल भेट दिली आहे। बघूया तिच्याशी केलेली खास बातचीत। क्रिसमस सेलिब्रेशन यावेळेला आहे जरा हटके, कारण आपली सगळ्यांची आवडती लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे आता ख्रिसमससाठी एक वेगळंच सरप्राईज घेऊन येते। शाल्मली, तूच आम्हाला सांग, मेरी क्रिसमस एकतर आधी। मेरी क्रिसमस, तेरी भी क्रिसमस। हो, सबकी क्रिसमस, आप सबकी क्रिसमस, मेरी मेरी मेरी। आणि माझ्याबरोबर 2 मुली ज्या गातात, त्यांचा एक बँड आहे सिमेट्री म्हणून, रिया आणि सिमरन म्हणून 2 मुली गातात। त्या म्हणाल्या आपण एक कोलॅबोरेशन करूया का? एक खूप छान जिंगल आहे, मराया कॅरीनी 1994 मध्ये तिच्या अल्बममध्ये ऑल आय वॉन्ट फॉर क्रिसमस इज यू नावाची एक कॅरल गायली। तर कॅरल, सॉरी की जिंगल नाही, कॅरल। तर करूया ना, कारण मराया कॅरी माझी पण आवडती आर्टिस्ट आहे।